नमस्कार. आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. पनीरपासून अनेक पदार्थ बनवले जातात. पनीर भुर्जीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. पनीर भुर्जी बनवण्यासाठी गरम मसाला आपण घरीच बनवणार आहोत. तो कसा बनवायचा? चला तर मग पाहूयात. हा मसाला बनवण्यासाठी आपल्याला ड्राय रोस्टच करायचा आहे. सर्वप्रथम ड्राय रोस्ट करण्यासाठी एक पॅन घ्या. त्यामध्ये मीठ 1 चमचा, काळे मिरे 1 चमचा, मसाला वेलची 4-5, हिरवी वेलची 4-5, थोडी लवंग, धने, जिरे हे सर्व छानपैकी ड्राय रोस्ट करून घ्या. त्यानंतर कसुरी मेथी टाकूनही थोडे परतून घ्या. हे मसाले थोडे थंड झाले की ग्राइंडर जारमधून छानपैकी ग्राइंड करून घ्या. हा मसाला तुम्ही एका पॅकबंद डब्यामध्येही स्टोअर करून ठेवू शकता. आता आपण पनीर बनवून घेऊ. मी इथे पनीर बनवण्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. यासाठी होल मिल्क घ्यायचं आहे. दुधाला उकळी आली की लगेचच 1 चिमूटभर सायट्रिक ॲसिड टाकले की दूध व्यवस्थित फुटते. तुम्ही पाहू शकता पनीर तयार आहे. यामध्ये पनीर आणि पाणी सेपरेट झालेले दिसते. हे आता व्यवस्थित गाळून घेऊ. एका चाळणीवरती मी रुमाल ठेवून हे गाळून घेत आहे, म्हणजे पनीर सेपरेट झालेले दिसेल. अर्धा लिटर दुधापासून इतके पनीर बनले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि पनीर ही अगदी हे लुसलुशीत आणि फ्रेश बनले आहे. पनीर बनल्यानंतर ते थंड पाण्याने 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यावे. अशा पद्धतीने पनीर आपण घरच्या घरीच बनवलेले कधीही चांगले. तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर सरळ लिंबूचा रस घेतला तरीही चालतो. तयार झालेले पनीर स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा धुतल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही. या तयार झालेल्या पनीरला तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता. पण मला हे पनीर भुर्जीसाठीच लागणार आहे, त्यामुळे त्याला मी रफली घेत आहे. यातील पाणी ड्रेन केले की झाले पनीर तयार. तुम्ही इथे चेक करू शकता की पनीर हे किती लुसलुशीत बनले आहे आणि अगदी फ्रेश आहे. पनीरचा या सॉफ्टनेस बघा. अतिशय सुंदर असे पनीर बनलेले आहे. आता आपण भुर्जी बनवण्यासाठी वाटण तयार करू. वाटणासाठी 1 इंच आले, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेऊ आणि व्यवस्थित ठेचून घेऊ. याचं आपल्याला जाडसरच वाटण हवं आहे. बघा, अशा पद्धतीनं जाडसर असं वाटण तयार आहे. आता आपल्याला पनीर भुर्जी बनवण्यासाठी लागणार आहे 2 ते 3 कांदे, 2 टोमॅटो आणि जे आपण पनीर बनवले होते ते पनीर. प्रथम आपण कांदे मोठ्या किसणीने व्यवस्थित किसून घेऊ. आपल्याला कांद्याचा किस असा मोठा हवा आहे. त्या पद्धतीने कांदे व्यवस्थित किसून घेऊ. त्यानंतर टोमॅटो किसून घेऊ. ही रेसिपी आपल्याला झटपट करायची आहे
जास्त कुठलेही प्रकारचा त्रास न घेता करायची आहे. त्यामुळे मी इथे हे सर्व कांदे टोमॅटो दोन्हीही छानपैकी किसूनच घेत आहे, म्हणजे ते पटकन आवरतं. कांदे आणि टोमॅटोप्रमाणेच आपल्याला पनीरही व्यवस्थित किसून घ्यायचं आहे. हे सर्व किसून घेतल्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी खूप छान दिसते आणि चवीला तर रुचकरच लागते. हा कांदे टोमॅटो आणि पनीरचा खीस तुम्ही चेक करू शकता, कसे दाणेदार दिसत आहेत. आता अर्धा कप दह्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर, चटणी म्हणजेच लाल तिखट 2 ते 3 चमचे आणि मीठ अर्धा चमचा हे सर्व दह्यामध्ये फेटून घ्यायचं आहे. ह्या दह्याच्या वाटणालाच आपण तंदुरी वाटण असेही म्हणू शकतो. यासाठी दही शक्यतो ताजे घ्या आणि घरचे घ्या, म्हणजे जास्त रुचकर लागते. कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकूया. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडे बटर टाकले तरीही चालेल. तेल चांगले तापले की त्यामध्ये थोडे जिरे टाका. आले लसूण आणि मिरचीचे वाटण टाकून व्यवस्थित परतून घ्या. आता यामध्ये किसलेला कांदा व्यवस्थित परतून घ्या. हा कांदा आपल्याला व्यवस्थित गोल्डन कलरपर्यंतच परतायचा आहे. त्यामुळे कांदा हा सतत परतत राहा. आपण कांदे हे किसून घेतल्यामुळे पटकन भाजून होतो. कलर तुम्ही पाहू शकता, अगदी व्यवस्थित ब्राऊन कलर आलेला आहे, गोल्डन असा. यानंतर जे दही आपण फेटून घेतलं होतं मसाला घालून, म्हणजेच तंदुरी दही, तंदुरी मसाला, हा व्यवस्थित आपण कांद्यामध्ये परतायचा आहे. 1-2 मिनिटातच या दह्याला तेल सुटायला चालू होईल. 1-2 ते 5 मिनिटं व्यवस्थित मसाला कांद्याबरोबर शिजू द्या. आता यानंतर आपण किसलेला टोमॅटो ह्यामध्ये टाकूयात आणि व्यवस्थित परतून घेऊया. टोमॅटो शिजण्यासाठी 2 ते 5 मिनिटे लागतील. व्यवस्थित परतून त्यातील पाणी म्हणजेच टोमॅटोचा रस आटू द्या. ही रेसिपी अगदीच झटपट होत असते. तुम्हाला याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाका. मला पनीर भुर्जी थोडीशी सुकी म्हणजेच थोडीशी ड्राय आवडते, त्यामुळे मी इथे फक्त 1 कपच पाणी टाकले आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही टाईप हवी असेल तर तुम्ही 2 कप पाणी टाकू शकता. सुरुवातीला आपण जो गरम मसाला बनवला होता त्यातील गरम मसाला 1 ते 2 टीस्पून टाका आणि व्यवस्थित परतून घ्या. ह्या आपण बनवलेल्या गरम मसाल्यामुळेच या पनीर भुर्जीला अगदी अफलातून अशी टेस्ट येते. यानंतर कोथिंबीर टाकून थोडे परता आणि किसलेले पनीर टाकून व्यवस्थित परतून घ्या. हे पनीर अगदी लुसलुशीत असल्यामुळे पटकन सगळा मसाला शोषून घेते. अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने पनीर भुर्जी तयार. अशाच
साध्या, सोप्या आणि रुचकर रेसिपीजसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.